मालाड पूर्वेमध्ये दिंडोशी गोविंदनगर येथील नवजीवन एसआरए इमारतीचं बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून 4 कामगारांचा जागेवरच मृत्यू झाला, तर 3 कामगार गंभीररीत्या जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती जवळच्याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी झोपडपट्टीधारक आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांना घेराव घातला, तसंच इमारतीभोवतीचे बॅरिकेड्सही तोडले। वातावरण बिघडत चाललेलं आहे हे लक्षात आल्यावरती स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळावरती धाव घेत नागरिकांची समजूत काढली। विकासक आणि कंत्राटदार यांच्यावरती गुन्हा दाखल होणार असं आश्वासन दिल्यावर वातावरण शांत झालंय। झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये आज सकाळी 4 लोकांचा 14व्या मजल्यावरनं पडून मृत्यू झाला। या योजनेमध्ये अनेक समस्या आहेत, त्या सगळ्या संदर्भामध्ये मी अनेकदा पाठपुरावा करत असे। आता मी या ठिकाणी आलो, डीसीपींना तात्काळ विकासक आणि अन्य कॉन्ट्रॅक्टर आणि या घटनेला अन्य जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर FIR करण्याचे आदेश मी संबंधितांना दिलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।